नमस्कार मित्रांनो, राज्यात पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून एक विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। राज्यामध्ये 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची ई-केवायसी करणं, ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक करणं, याच बरोबर लँड शेडिंगचा डाटा अपडेट करणे अशा प्रकारचे काम या मोहिमेमध्ये करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, याच मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी सीएससी विहिरी धारकांची मदत घेतली जाणार आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांची ई-केवायसी करत असताना OTP द्वारे ई-केवायसी असेल किंवा बायोमेट्रिक द्वारे ई-केवायसी असेल, या प्रकारामध्ये ई-केवायसी करणाऱ्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सीएससी विहिरी धारकांना या विशेष मोहिमेच्या अंतर्गत प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सीएससी विहिरी धारकाला पहिले बक्षीस हे 25,000 रुपयाचं दिलं जाणार आहे। याच्या पुढील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 सीएससी विहिरी धारकांना प्रत्येकी 10,000 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जाणार आहे। याच्या पुढे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 10 सीएससी विहिरी धारकांना प्रत्येकी 5,000 रुपयाचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलं जाणार आहे। आणि याच्या पुढे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 20 सीएससी विहिरी धारकांना प्रत्येकी 2,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगली कामगिरी करणाऱ्या 50 सीएससी विहिरी धारकांना शासनाच्या माध्यमातून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या शेतकऱ्यांची ई-केवायसी करून या लाभार्थ्यांना पात्र करण्यामध्ये महत्वाचा असा रोल असणाऱ्या या सीएससी विहिरी धारकांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ई-केवायसी करून या शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत पात्र केलं जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट होतं, त्याची माहिती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।